मुंबईमध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक होणार आहे। सकाळी 10 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। काल राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वाची बैठक पार पडली। मात्र या बैठकीतला तपशील समोर आलेला नाही। बैठकीला समितीचे सगळे सदस्य हजर होते। विखेंच्या चर्चेआधी न्यायमूर्ती शिंदेंनी जरांगे यांची सविस्तर चर्चा केली। जरांगे पाटील यांच्या मागण्या पाहता सरकार यातून कोणता मार्ग काढणार हे पाहावे लागेल। दरम्यान काल उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांसोबत अर्धा तास वर्षा निवासस्थानी त्यांनी चर्चा केली। मराठा उपसमिती आणि शिंदे समितीमधील चर्चेचा तपशील मुख्यमंत्र्यांसमोर मांडला। काल मराठा उपसमितीची शिंदे समितीसोबत बराच वेळ चर्चा झाली। त्याशिवाय उपसमितीच्या 2 बैठका सुद्धा झाल्या। मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं भगवं वादळ सध्या मुंबईत घोंगावत आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं मुंबईच्या आझाद मैदानावरती आमरण उपोषण सुरू आहे। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे। दरम्यान आंदोलनाला मुंबई पोलिसांनी आज एका दिवसाची परवानगी दिली आहे आणि परवानगी वाढवल्यामुळे मराठा आंदोलकांना आज दिवसभर आंदोलन करता येणार आहे। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही मराठा समाज आणि मनोज जरांगे यांची मागणी आहे। आपल्या मागण्यांसाठी मराठा समाज सध्या चांगलाच आक्रमक झाला आहे। मराठवाड्यामध्ये 47,000 नोंदी मिळाल्या असून 2 लाखाहून अधिक प्रमाणपत्र दिल्याची न्यायमूर्ती शिंदेंनी जरांगेंना माहिती दिली। तर मराठवाड्यातील 1,23,000 कुणबी कुठे गेले? मनोज जरांगेंनी शिंदे समितीला सवाल केला। सातारा आणि हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे। मराठा समाजाला कुणबी घोषित करा, त्याशिवाय इथून उठणार नाही असं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं। मराठा आणि कुणबीचा कायदा पारित करा 2004 ला झाला होता सक्षम म्हणून, तसाच आहे। त्या कुणबी सरकार व्यवसाय करतो जवळपास तसाच आहे म्हणून तेव्हा तरी आधार नव्हता। आता 8 लाख म्हणजे आधार ज्याला घ्यायचे ते घेईल, ज्याला कधी घेणार। मराठा कुणबी एक हजार काढा, नाही तर आंदोलन मी सोडत नाही। मला एवढं माहिती 13 महिने झालं अभ्यास करतोय शिंदे समितीचा अभ्यास संपलेला आहे। सरकार नाटक करतंय, याची डायरेक्ट मंजुरी अंमलबजावणीच पाहिजे, याच्यात ऐकतच नाही। उद्या सकाळपासून या दोन्हीकडचे प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे आणि सातारा संस्थांच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र उद्या सकाळपासून द्यायला सुरुवात केली। दरम्यान आझाद मैदानात मनोज जरांगे यांशी चर्चा केल्यानंतर न्यायमूर्ती संदीप शिंदेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। हैदराबाद गॅझेटियरला तत्वतः मान्यता दिल्याचं न्यायमूर्ती शिंदे म्हणाले। काही गोष्टींना तत्वतः मान्यता दिलेली आहे, त्याच्यावरती जरांगे पाटलांची काही प्रतिक्रिया आहे, त्यांची मतं आहेत ती मंत्रिमंडळाला सांगण्यात येतील आणि त्याच्यानंतर अंतिम निर्णय मंत्रिमंडळ घेईल। त्यांचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तत्वतः मान्यता मंत्रिमंडळाने हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात दिलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करूयात। जरांगे साहेब, एक प्रश्न आहे। आज जी शिंदे समिती जी येऊन गेली, आज एक उत्तर, जी शिंदे समिती येऊन गेली त्याबद्दल तुम्हाला काय सरकारसाठी? सरकारला आता आजच्या 2रा दिवस आहे आंदोलनाचा, मला 20 सेकंदात तुमचा बाईट ठेवाय। काय तुमचा आज सरकारला इशारा आहे? कारण परवानगी सुद्धा अजून इथून पुढे कशी असेल ते माहिती नाहीये। परवानगी देणं तर मुख्यमंत्र्यांच्या हातात हे स्पष्ट झाले, एका मान्य न्यायाधीशाच्या हातात नाही। मुद्दा म्हणून त्यांना मराठ्याला परवानगी द्यायच्या नाही। यांनी आणखीन एक दुसरा खेळ केलाय पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी। त्यांनी आमच्या ज्या गाड्या येतात ना त्यांना ग्राउंड दाटून दिलं म्हणायचं फक्त, पण त्याचा मार्ग सांगायचा नाही आणि आमच्या पोराच्या गाड्या रोखून धरायच्या। रोखून धरल्यामुळं त्यांनीच म्हणायचं की मराठ्यांमुळं गर्दी झाली, रोड जाम झाला। जाम कोणी केला? देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावर पोलिसांनी। मला तर अशी माहिती मिळाली आता एवढ्यात की बांधव आला होता एक, आता माझं नाही ओळखीचं ते कोण आहे। लालबागच्या गणपतीचं मंडळ हे गोरगरिबांसाठी जेवायला करत होतं। त्यांनी तिथं सांगितलं जणू आम्ही शाहसाहेब आम्ही तुमच्या दर्शनाला आणतो लालबागच्या, पण मराठ्याला जे जेवण सुरू केलं ते बंद करा। अरे यार, ही काय नियत असते दर्शनाला जायची, देवा सुधारत कर। मात्र परवानगीची जी गोष्ट आहे, हायकोर्टाने परवानगी त्या प्रशासनावरती सोपवली, तेव्हा हायकोर्टाने नियोजन पण करा हे पण सांगितलं होतं। नियोजन केलं नाही, लाईट नाही,
आम्ही आमचे फोकस आणले, पाणी नाही. आमचे इथले बांधव दलित मुस्लिम, इथला कोळी बांधव, आदिवासी बांधव, इथला परप्रांतीय बांधव, या बांधवाने आणायला सुरू केला. तुम्ही 4 महिने आधीपासून सांगितलं होतं की गणेशोत्सवाच्या आजच्या दिवशी मुंबईत येणार म्हणून. 4 महिने आधीपासून तुम्ही सांगितलं. मी फडणवीस साहेबाला आधीच सांगितलं होतं की मी येतोय. बरं, नुसतं सरकारला नाही ताई, मी नुसतं सरकारला नाही सांगितलं, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला स्वतः सांगितलं मला मुंबईला यायचं नाही, आमची मागण्याची अंमलबजावणी करा. जड त्यांनी नाही केलं. मी नाही सोडणार. मी आता मुंबई सोडणार नाही, गोळ्या घातल्या तरी. परिणाम बघा मग, 2 बळी घेतले देवेंद्र फडणवीसने. आता माझ्या लक्षात आलं. फोन किती करायचे आणखी. आज जणून त्या CST जवळ आमच्या कोणत्या तरी बांधवाला अटॅक आला. त्यांनी जर अँब्युलन्स ठेवल्या असत्या, आमच्या येऊन दिल्या, आमच्या अँब्युलन्स तिकडे आडील्या वाशीकडे. तुम्ही जर आम्हाला दिले असतं तर आमचं पोरगं ते मेलं नसतं. देवेंद्र फडणवीसने खून केला आमचा. आज CST समोर, त्या महानगरपालिकेसमोर खून केला देवेंद्र फडणवीस. त्याला खूनच म्हणतात. आरक्षण दिलं असतं ते खून नसतं झाला. आता देवेंद्र फडणवीसला सुट्टी नाही, आणखी संधी गेली नाही. किती खून करायचे त्याचा प्रश्न या 2-3 दिवसाचा मराठी राज्यातले सुरू करण्याचा विचार आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही ABP माझ्यासोबत इतकं सविस्तरपणे बोललात यासाठी. तर मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष केले. देवेंद्र फडणवीस कुणाला काम करू देत नाहीत, समाज संपला तरी चालेल, त्यांना राज्याचं वातावरण दूषित करायचंय असा आरोप जरांगेंनी केलाय. फडणवीसांनी आंदोलकांना अन्न आणि पाणी मिळू दिलं नाही असा आरोप मनोज जरांगेंनी केलाय. आम्हाला आरक्षण राजकारण नको, आम्हाला आरक्षण हवंय, राजकारण नको, पण मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचंय, आरक्षण द्यायचं नाही असं जरांगे म्हणतात. BMCच्या समोरचे आणि CSTच्या समोरच्या पोराला विनंती आहे, शांततेनं घ्या, नका मिळू देऊ. तुम्हाला जेवायला मिळालं नाही, तुम्हाला पाणी मिळू द्या नाही मुख्यमंत्री, कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या. त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार आहे. पण कधी ना कधी वेळ बदलत असती. तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही, कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं. माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही. फक्त तिथं तो आरडायचं. यांनी केव्हा मुंबई बघितल्या नसती. आपल्या पक्षाची चमचे असते आणि आपल्या चमच्या अवलादीमुळं आपल्या गोरगरिबांच्या भविष्यावर अडचणी. आम्हाला आरक्षण पाहिजे, राजकारण नाही करायचं. आणि मुख्यमंत्र्यांना नेमकं राजकारण करायचे, आरक्षण द्यायचं नाही. एक महत्वाची अपडेट आहे. राजेश टोपे आज पुन्हा एकदा मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत. जरांगे रात्री झोपले असल्यामुळे बोलणं होऊ शकलं नाही असं राजेश टोपे म्हणालेत. रात्री 9 वाजता टोपे यांनी जरांगेंची भेट घेतली. शरद पवार अद्याप पुण्यात आहेत, रात्री उशिरा मुंबईला येतील. दरम्यान काल व्यवस्थित बोलणं होऊ शकलेलं नाही, त्यामुळे आज पुन्हा एकदा राजेश टोपे जरांगेंची भेट घेणार आहेत अशी माहिती मिळतेय. जरांगेंच्या या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या दोन्हीही गटाकडून काही आमदारांनी पाठिंबा दर्शवलेला आहे आणि आता राजेश टोपे आज पुन्हा एकदा मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत. निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देतील. निलेश, कालच्या भेटीमध्ये काय झालं आणि राजेश टोपे आज पुन्हा भेट घेण्यामागचं कारण काय? रात्री 9 वाजता राजेश टोपे मनोज जरांगे यांना भेटायला आंदोलनस्थळी आले होते. मात्र मनोज जरांगे झोपले होते, त्यामुळे अगदी जुजबी बोलणं झालं, त्यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही. आज पुन्हा एकदा ते म्हणे आपण आज चर्चा करू, त्यामुळे आज पुन्हा एकदा मी जाणार आहे आणि त्यांच्याशी भेटणार, चर्चा करणार आहे, अशा पद्धतीची माहिती राजेश टोपे यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. यासोबतच आपण त्यांना हे देखील विचारलं की शरद पवार आज त्यांना भेटण्याची शक्यता आहेत का, आंदोलनस्थळी जाण्याची शक्यता आहे का. त्यावेळी त्यांनी आज शक्यता नसल्याची देखील स्पष्टता दिलेली आहे. आणि आज पुन्हा एकदा माजी मंत्री राजेश टोपे आज जरांगेंना भेटायला जातील आणि चर्चा करताना पाहायला मिळतील. खरं तर वेगवेगळ्या पक्षांकडून आता पाठिंबा मिळतो आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार देखील आंदोलनस्थळी गेले होते, खासदार देखील त्या ठिकाणी गेले होते आणि त्यानंतर एक आमदार राजेश टोपे जे जालना जिल्ह्यातले आहेत, आंतरवाली सरडी जवळच त्यांचं गाव देखील आहे, ते देखील आंदोलनस्थळी गेले होते आणि त्यांना भेटून आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. निश्चित. निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एबीपी माझाच्या कार्यालयात गणपतीची आरती केल्यानंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सविस्तरपणे माहिती दिली. राजकारण सुलीत गेलं, पण समाजात तेढ निर्माण करणं आमच्या तत्वात बसत नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. एकाच्या संतुष्टीकरता दुसऱ्याला त्याच्यासमोर भांडणाकरता उभं करा, दुसऱ्याला असंतुष्ट करा आणि एकमेकाशी भांडत राहावा, झुंजवत ठेवा, हे आम्हाला मान्य नाही आहे. आम्हाला ते करायचंही नाही आहे. राजकारण चुलीत गेलं, पण अशा प्रकारे समाजामध्ये तेढ निर्माण करणं हे मला असं वाटतं की आमच्या तत्वात कुठेही बसत नाही. बीड प्रकरणातील रणजित कासले, मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आझाद मैदानात मनोज जरांगेंची भेट घेणार. सध्या पोलीस सेवेतून बडतर्फ असल्यानं रणजित कासले मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी. उद्धव ठाकरे आणि मनोज जरांगेंमध्ये फोनवरून चर्चा झाली. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी आले होते. यावेळी दानवेंच्या फोनवरून जरांगेंनी ठाकरेंसोबत चर्चा केली. काळजी घ्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं जरांगेंनी सांगितलं. सरकारनं मागण्यांचा विचार करायला हवा, असंही ठाकरे म्हणाल्याचं जरांगे म्हणाले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज आंदोलनाला आल्यानं ठाकरेंना आश्चर्य वाटल्याचंही जरांगे म्हणाले. मुंबईत आलेल्या मराठा बांधवांना पूर्ण मदत करा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिल्या. त्यांचा फोन आता मुख्यमंत्री सन्माननीय साहेबांचा दानवे साहेबांनी बोलायसाठी फक्त काळजी घ्यायची. आम्ही राज्यभरात त्यांच्या सोबत आहे, त्यांच्या मागण्यांच्या सोबत आहे, आवड. मराठा आरक्षणाच्या प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदेच देऊ शकतील, असं सूचक विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय. मागे एकनाथ शिंदेच आंदोलकांना भेटायला गेले होते, अशीही आठवण राज ठाकरेंनी करून दिली आहे. राज ठाकरे यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय, याची चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जरांगेंच्या आंदोलनाला सुरुवात झाली होती. सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाची प्रत शिंदेंनी जरांगेंना दिली होती, असं ते म्हणाले. मी पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय. तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचार. तर आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंनी कोणतंही खोटं आश्वासन दिलेलं नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कुठलंही खोटं आश्वासन दिलं नाही. त्याने जे लिहून दिलेलं आहे त्याच्या आधारे सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या. उदाहरणार्थ ते असं म्हणाले की नोंद सापडल्यानंतर सर्टिफिकेट मिळायला उशीर होतो, तर तहसील ऑफिसमध्ये एक वेगळं डेस्क ओपन करा. ते झालं, म्हणून तेवढे दाखले सापडले ना. राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या वक्तव्याला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी दुजोरा दिलाय. तसंच उपनेत्या सुषमा अंधारेंनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. काही जरी झालं तरी देखील मी आरक्षण तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही, दिल्याशिवाय राहणार नाही. मोठा जल्लोष केलं, सत्कार करून घेतली आणि त्याच्या जीवावरती मराठा समाजामध्ये आपली एक प्रतिष्ठा, एक इमेज आणि विशेषतः एक वोट बँक तयार करण्याचा देखील केवळवाणी प्रयत्न त्यांनी केला आहे. त्याचा काही प्रमाणावरती निश्चितपणे त्यांना फायदा झाला. पण आज हे काय यावं लागलं, ह्याचा हा गुढ हा त्यांनाच सांगावा लागणार आहे. ते मुख्यमंत्री या नात्याने ज्यावेळी त्यांनी निर्णय घेतले होते, मग हे आज ते का लागू करत नाही? एरवी एकनाथ शिंदे प्रत्येक वेळी घटनास्थळी पोहोचण्यासाठी धडपडतात. मात्र आता इतकी गंभीर स्थिती असतानाही एकनाथ शिंदेंचं दरेगावी जाणं हे फारसं पटण्यासारखं नाही. एकनाथ शिंदे आपल्या जबाबदारीपासून पळ काढत आहेत का? तर मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलनानं मुंबईकरांना का अडचणीत आणताय, असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केलाय. तर आंदोलन रोखता आलं असतं, पण सरकारनं दुर्लक्ष केल्याची प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे. मुंबई सोडणार नाही, तुम्ही मुंबई सोडणार नाही म्हणालात, तर काय तुम्हाला जबरदस्तीने सरकार अटक करणं वगैरे करणार नाही. पण न्यायालयाने पण निर्णय दिला की तुम्हाला मुंबईमध्ये इतकी ज्याला म्हणा की दिवसाचे 24 तास धावणारी मुंबई ही अशी डिस्टर्ब करता येणार नाही. सर्वसामान्य मुंबईकराचा काय दोष आहे, त्याला तुम्ही का अडचणीत आणता? हे आंदोलन 100% टाळता आलं असतं. मनोज जरांगे पाटील साहेबांनी हे आंदोलन करणार असं कधीच घोषणा केली होती.
सरकारने दुर्लक्ष केलं, जाणून बुजून दुर्लक्ष केलं. आत्ता ते जे शिष्टमंडळ पाठवत आहेत ती शिष्टमंडळ त्यांनी आधीच पाठवली असती, चर्चा झाली असती, चर्चेने ती मार्ग निघतो. शिंदे समिती किंवा कोणी जे कोणी जात आहेत त्यांना माहित नव्हतं का जरांगे साहेब येणार आहेत मुंबईत? मग जर एखादा माणूस मुंबईकरता निघालाय, पुण्यात भेटायला पाहिजे होतं, समृद्धीवरून आले ते समृद्धीला भेटायला, ज्या मार्गावरून आले त्या मार्गावर जाऊन त्यांना भेटायला पाहिजे, त्यांच्या घरी जाऊन भेटायला पाहिजे होते. मनोज जरांगे आणि सरकारमध्ये काल पहिली चर्चा झाली, पण ती निष्फळ ठरली आहे. जरांगेंच्या मागण्यांवर सरकारची भूमिका काय आहे ते मात्र या पहिल्या चर्चेत समोर आले. बघूयात जरांगेंच्या मागण्या आणि त्यावरची सरकारची भूमिका ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर जरांगेंच्या मागण्या आणि सरकारची भूमिका: मराठ्यांना सरसकट कुणबी ठरवून आरक्षण द्या. तर सरकारची भूमिका अशी: सगळ्यांनाच कुणबी ठरवता येत नाही. हैदराबाद आणि सातारा गॅझेट ग्राह्य धरा, त्याला तत्वतः मान्यता सरकारकडून मिळालेली आहे. बॉम्बे सरकार आणि औंधचं गॅझेट लागू करा आणि अभ्यासासाठी 6 महिने वेळ द्या, अशी भूमिका सरकारनं घेतली आहे. आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या वारसांना 10 लाख रुपये आणि नोकरी द्या, अशी मागणी आहे. तर 158 शहीदांच्या वारसांना 15 कोटी 80 लाख दिले आणि 96 प्रकरणांसाठी वेळ लागेल, असं सरकारचं म्हणणं आहे. मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या, अशी मागणी आहे. काही घेतलेत, काहींना कोर्ट परवानगी लागेल, त्यासाठी वेळ द्या, असं सरकारचं म्हणणं आहे. मुंबईतील मराठा आंदोलनादरम्यान आणखी एका आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. विजय घोगरे असं या आंदोलकाचं नाव असून तो लातूरच्या टाकळ गावचा रहिवासी होता. विजयला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय. 2 दिवसांपूर्वीच जुन्नर इथे एका आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. दरम्यान अशीच घटना मुंबईत घडल्यामुळे मराठा आंदोलकांकडून हळहळ व्यक्त केली जाते. मुंबईत होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते. अवजड मालाची वाहतूक करणाऱ्या टँकर, कंटेनर सारख्या गाड्या मुंबईच्या बाहेर थांबवल्या जात आहेत. यामुळे काही माल वाहतूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचं मात्र मोठं नुकसान होत आहे. वाशी टोलनाक्यावर काय परिस्थिती आहे जाणून घेतलाय अक्षय भाटकर यानं. मी सध्या वाशी टोलनाक्यावर आहे आणि या टोलनाक्यावर देखील वाहतूक विभागाने जे XXL गाड्या आहेत किंवा जे ट्रक आहेत, टँकर आहेत, मोठमोठे कंटेनर आहेत ते थांबवून ठेवलेले आहेत. मुख्यतः जे कंटेनर किंवा जे टेम्पो या ठिकाणी माल वाहतूक करत आहेत आणि मोठे आहेत आकाराने, त्याला 4XL गाड्या म्हणतात, 5XL गाड्या म्हणतात, त्या सगळ्या गाड्या या थांबवण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी अनेक गाड्यांमध्ये काही नाशवंत माल आहे आणि जो माल 1-2 दिवसानंतर खराब होईल अशा प्रकारचा माल आहे. काही कंटेनरमध्ये किंवा काही टँकरमध्ये या ठिकाणी डिझेल, पेट्रोल ठेवण्यात आलेलं आहे, जे हिंदुस्थान पेट्रोलियम किंवा भारत पेट्रोलियम सारख्या महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये जाणार आहे. त्यामुळे या गोष्टीचा फटका मुंबईकरांना बसू शकतो आणि काही लोकांचं त्यामुळे नुकसान देखील आपल्याला बघायला मिळतंय. कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई.